12वीच्या उत्तरपत्रिका ज्या घरामध्ये जळल्या त्या घराशेजारी मी आता सध्या आहे. हेच ते घर आहे, प्रिया रॉड्रिक्स यांचा हा बंगला आहे. आणि सोमवारची ही घटना आहे. सोमवारी ह्या घरामध्ये दुपारच्या वेळेला घरामध्ये कुणी नव्हतं आणि जो देवघराचा बल्ब आहे त्याला शॉर्ट सर्किट झाला आणि या शॉर्ट सर्किट मधून जो आग लागली आणि आग सोफ्यावर लागल्यानंतर त्या सोफ्याच्या शेजारीच उत्तरपत्रिका होता आणि त्यात जळाल्याची अशी माहिती जी आहे ही मिळत आहे. एकूण 175 उत्तरपत्रिका यामध्ये जळाल्या आहेत. बोळिंज पोलिसांनी उत्तरपत्रिका सध्या ताब्यात घेतलेल्या आहे आणि आता याचा पुढचा तपास करत आहे. आम्ही ह्या घराशेजारी आलेलो आहे. जे प्रिया रॉड्रिक्स आहे याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र घर बंद आहे. त्याचे पती आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं कारण दिलं आहे. सध्या तरी 175 ज्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत. अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. बोर्डाने आणि शाळेने जे आहे यांना खरोखरच मान्यता दिली होती का 175 ज्या उत्तरपत्रिका आहे या घरी तपासण्यासाठी? आणि सध्या जर असं असेल तर 175 ज्या उत्तरपत्रिका जळल्या आहेत तर त्यांचं आता पुढे काय होणार, त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय होणार, पुन्हा त्यांना परीक्षा द्यावी लागेल का काय व्हावं लागेल, आता याची प्रश्न आता या निमित्ताने आता समोर आलेली आहे. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.